हे पहा आपण टाकून घेतलेले आहेत. हे 1 किलो गुलाबजामुनसाठी अर्धा किलो साखर आणि अर्धा लिटर पाणी असा पाक बनवलेला आहे आपण. तर हे प्रमाण पण अगदी योग्य झालेलं आहे. तर नक्की ट्राय करा आणि पहा गुलाबजामुन कसे होतात. तर चला आज आपण गुलाबजामुन बनवणार आहोत. तर त्यासाठी आहे हा आपल्या घरच्या दुधाचा खवा आहे 1 किलो. 1 किलोसाठी मी मैदा घेतलेला आहे साधारण 150 ग्रॅम, म्हणजे 1 वाटी आहे, थोडासा कमी. आणि हे आहे गव्हाचं पीठ. मी मैदा शक्यतो घालत नाही, कारण मैद्याने जरा पांढरट कलर येतो गुलाबजामुनना. त्याच्यामुळं मी गव्हाचं पीठ आणि रवा हे आपण ह्याच्यात मस्त मिक्स करून घेऊयात. तर त्यासाठी आपण त्याच्या अगोदर मिक्स करण्याच्या अगोदर आपण त्याच्यासाठी पाक बनवून घेणार आहोत. तर पाक बनवण्यासाठी काय करायचे, पाक बनवण्यासाठी आपण अर्धा लिटर पाणी घेणार आहोत. बरोबर अर्धा लिटर पाणी आहे. आणि त्यासाठी आपण याच्यामध्ये अर्धा किलो साखर घालणार आहेत. हा एक डब्बा बरोबर अर्धा किलोच्या मापाचाच आहे. तर अर्धा किलोमधली थोडीशी साखर कमीच ठेवलेली आहे मी. हो, अर्धा किलो साखर आणि अर्धा लिटर पाणी याचा आता आपण यासाठी पाक बनवायला ठेवणार आहोत गॅसवर. कारण की गुलाबजामुन बनूपर्यंत पाक होऊ शकतो. हे आपण आता हे अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे. हे पहा, आता आपण हे अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे. आता ह्याच्या आपण गोल गोल छोटे छोटे गोळे करूयात. तर आपण त्यासाठी आता तेल गरम करून घेतलेलं आहे. आणि आता आपण अशा गोल एक गोल गरगरीत लाट्या करून घेणार आहोत. हे जरा जास्त हातावर गोल मळून घ्यायचं आहे, म्हणजे अशा गोल पद्धतीच्या लाट्या बनवून होतील. आता आपण अशा पद्धतीच्या लाट्या करून घेतलेल्या आहेत. आता तेल गरम झालेलं आहे, आपण हे तळून घेऊयात. हे अशा पद्धतीने एक गुलाबजामुनला लाल रंग आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण काढून घेतलेले आहेत हे गुलाबजामुन. तर घेऊयात आपण सगळेच गुलाबजामुन करून. असा डार्क चॉकलेटी कलर होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. खूप छान असा कलर आलेला आहे. आणि हा कलर गव्हाच्या पिठामुळे आलेला आहे. आपण मैदा न वापरता गव्हाचं पीठ जर वापरलंच तर खूपच चवदार आणि खूप छान. हे पाहू शकताय आपण. ह्या पद्धतीने आपले सगळे गुलाबजामुन तळून झालेले आहेत. आणि आता इथं हा पाक आपण थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. हा संपूर्ण थंड झाल्याशिवाय आपण पाकामध्ये गुलाबजामुन टाकून घेणार नाहीयेत. तर आता आपले गुलाबजामुन पण खूप थंड झालेले आहेत आणि पाक पण थंड झालेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, हे गुलाबजामुन याच्यात टाकून घेणार आहोत. पाक थंड झाल्याशिवाय आपण गुलाबजामुन त्याच्यात टाकायचे नाही, कारण गुलाबजामुनवरची साल जाते आणि पांढरे पांढरे गुलाबजामुन पडतात नंतर. थंड याच्यामध्ये पाक पण खूप छान मुरतो. तर तुम्ही पण नक्की करून पहा एकदा.